पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी भूतानचे राजे जीव ग्लायपो यांची भेट घेतली। भूतानबरोबर द्विपक्षीय करार आणि पुनासांगचू 2 या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं। पनवेल महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। यामध्ये महिलांसाठी 50% जागा आरक्षित ठेवण्यात आल्यात आणि या अंतर्गत 6 जागा अनुसूचित जातींसाठी, 3 जागा महिलांसाठी असणार आहेत। अनुसूचित जमातीसाठी असलेल्या 2 जागांपैकी 1 जागा ही अनुसूचित महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे आणि कल्याणमधल्या आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये सोडत पार पडली। 122 सदस्यीय प्रभागांसाठी सोडत काढण्यात आली आहे। विविध प्रवर्गांनुसार आरक्षणाचं वाटप करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या 29 प्रभागातल्या 115 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। यामध्ये 58 महिला आणि 57 पुरुष नगरसेवक असतील, तर या सोडतीमध्ये मात्र माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा 29 क्रमांकाचा प्रभाग ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालाय। त्यामुळे घोडेले यांना हा धक्का आहे। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची उपस्थिती होती। त्यांच्या नियंत्रणाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या 122 आहे आणि हे सदस्य 31 प्रभागांमधून निवडून येतात। आरक्षण सोडतीमध्ये 121 पैकी 18 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यात आणि त्यापैकी 9 या महिलांसाठी आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। 102 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिक आपली हरकत नोंदवता येणार नाही आहे आणि 2 डिसेंबरला आयोगाच्या सूचनेनुसार अंतिम आरक्षण काढण्यात येणार आहे। परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 16 प्रभागातल्या 65 जागांसाठीचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आरक्षण जाहीर केलं। 65 पैकी 33 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। शिर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची चिन्ह असताना यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलाय। विखे पाटलांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे आणि 66 पैकी 50% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। चंदगडमध्ये भाजप स्वबळावर लढणारे अशी माहिती भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी दिली आहे। भाजप राष्ट्रवादी युतीसाठी आपण आग्रही होतो असंही ते म्हणाले। शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं तयारी सुरू केली। महायुती एकत्रित लढणार असल्याचं शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी स्पष्ट केलं। त्यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पदावर राष्ट्रवादीनं दावा केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत हे आजारी आहेत आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून शिंदेंनी विचारपूस केली। वर्षावर भाजप नेत्यांची एक मॅरेथॉन बैठक पार पडली। मिनी विधानसभेमध्ये भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना या सूचना केल्या। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा असं आवाहन त्यांनी केलं। भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप सर्व काही आलबेल असल्याचं समोर आलंय। खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपला खुलं आव्हान दिलंय। निवडणुका महायुतीत लढवाव्यात अशी इच्छा आहे, मात्र कोणाला ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडे पैलवान तयार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहारावर दोघांमध्ये चर्चा झाली। याबाबत उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेत मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। पुणे जमिनीचा गैरव्यवहार रद्द झाला म्हणजे विषय संपला नाही। 99% भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। तर जोपर्यंत आम्हाला आमची हक्काची जमीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया जमिनीच्या वारसदारांनी दिली आहे।
झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंनी एक मोठं विधान केलंय. अजित पवार काही चुकीचं करणार नाहीत असा मला विश्वास आहे. चौकशीत अजित पवार दोषी आढळले तर ते राजीनामा देतील असंही कोकाटे म्हणाले. 3 साप त्यांच्या प्रत्येकाची शेपूट तोंडात आणि सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपला झुकतं माप दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं. निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देण्यास टाळाटाळ करणारे मंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं 2 दिवसात उत्तर देण्यास आदेश दिलेत. मंत्री गणेश नाईक यांना याचिकेवर उत्तर सादर करायला वेळ नाही आणि हा न्यायालयाचा अनादर असल्याचं सुनावत पुढचे 2 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव इथल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सोळंके परिवाराकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील आणि सोळंके यांच्या निवासस्थानी गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. यवतमाळच्या वणी इथल्या द वसंत जिनिंग अँड प्रोसेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलाय. मात्र कंपनीमध्ये अपहार नव्हे तर निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांकडूनच पक्ष खिळखिळा करण्याचा हा प्रकार असल्याचं मत खुलसंगेंनी व्यक्त केलंय. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी पोलीस अधिकारी आणि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांना दम दिला. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनीमध्ये राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीनं रस्त्यावरची माती खोदून शेतकऱ्यांच्या शेतात टाकली आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली. मात्र शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेतल्यानं शेतकऱ्यांनी अखेर नाना पटोले यांच्याकडे याबाबतची तक्रार केली. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलाबाई दुलीचंद राठोड यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालंय. कळंब तालुक्यातल्या मूळ गावी पहूरमध्ये उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. निलेश घायवळच्या बेनामी संपत्ती आणि आर्थिक व्यवहाराचा ईडीकडून आता तपास होणार आहे. घायवळनं पुण्यासह जामखेडमध्ये 60पेक्षा अधिक जमीन व्यवहार केल्याचं समोर आलंय. अनेक जमीन व्यवहारामध्ये घायवळनं आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती कळते. पालघरच्या कासामध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. आगामी निवडणुकांसाठी पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अकोल्यातल्या शिवडी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळाली. राज्य सरकारनं धावपट्टी विस्तारासाठी 208 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष अधिकार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. डेक्कन शताब्दी प्रगती या गाड्यांमध्ये बसवलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या 1.5 वर्षामध्ये 1 लाख प्रवाशांनी या कोचचा अनुभव घेतला. त्यामुळे पुणे रेल्वेला तब्बल 11 कोटींचं उत्पन्न मिळालंय. पुण्यामध्ये केवळ 30% वाहनांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे आणि पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या 24,28,000 वाहनांपैकी केवळ 7,25,000 वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आली आहे. 30 नोव्हेंबरनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं आरटीओनं स्पष्ट केलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुलीसाठी तिकीट तपासणीसांना 25 QR कोड असलेल्या मशीन दिलेल्या आहेत आणि या मशीनद्वारे तपासणी स्वतः ऑनलाईन दंड स्वीकारू शकतील. तिकीट दर वाढल्यानंतर फुकटे प्रवासी वाढलेत. गेल्या 3 महिन्यामध्ये सुमारे 5,000 प्रवाशांवर कारवाई झाली आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये पुणे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दरवर्षी 50हून अधिक वाहन चालकांचा अपघाती मृत्यू होतोय. 2019 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 92 आणि 2024 मध्ये 90 जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यामध्ये 51 बळी गेले. त्यामुळे महामार्ग पोलिसांच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आलाय. भुयारी मार्गातल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग बंद केलेला होता. दुरुस्तीनंतर आता मार्ग पुन्हा सुरू केला. त्यामुळे उड्डाणपुलावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आलाय. गृह मंत्रालयानं अधिकृतपणे एनआयएला चौकशीचे आदेश दिलेत आणि एनआयए लवकरच FIR दाखल करणार आहे. उत्तर प्रदेश ATSनं डॉक्टर शाहीन शाहिदचं घर सील केलंय. शाहीनचं जैश कनेक्शन आता समोर आलेलं आहे आणि दिल्ली स्फोट प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. लखनौमधल्या डॉक्टर शाहीन शाहिदला फरीदाबादमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केली. दिल्ली स्फोट प्रकरणात शाहीनची चौकशी सुरू आहे. शाहिदचं घर उत्तर प्रदेश ATS कडून सील करण्यात आलंय. दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर स्फोट झाला. या घटनेनंतर राजधानी आणि आसपासच्या परिसरात
उच्च सुरक्षा सतर्कता जारी करण्यात आली आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्थानकं, रेल्वे स्थानकांवर दक्षता वाढवण्यात आली आहे। दिल्ली स्फोट केंद्र सरकारचं अपयश आहे आणि केंद्र सरकारने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली। तर अशा घटनेचं राजकारण करू नये असं उत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंना दिले। दिल्लीतल्या स्फोटाची घटना तपास यंत्रणांची ही चूक आहे असा आरोप सपाचे नेते अबू आझमी यांनी केलाय। दिल्लीतली घटना अत्यंत दुःखद आहे, दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आझमींनी केली आहे। पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट झालाय। वजिरिस्तानमधल्या कॉलेजच्या गेटवर हा स्फोट झालाय। कॉलेजच्या गेटवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला। स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। इस्लामाबाद कोर्टामध्ये मोठा स्फोट झाला। स्फोटामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला। या स्फोटात अनेक लोक जखमी असल्याची माहिती समोर येते। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी आंदोलन केले। शासनानं एकस्तर पदोन्नती आणि प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू ठेवावा आणि सर्व प्रलंबित मागण्यांचं तात्काळ निराकरण करावं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। सोलापुरातल्या बार्शी ते खडकोळी ही बस सेवा वेळेवर धावत नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात। अंधारात जीव मुठीत धरून एसटी स्टँडवर विद्यार्थ्यांना बससाठी प्रतीक्षा करावी लागते। याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये। मुंबईतल्या कूपर रुग्णालयामध्ये लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत आणि आता मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागाकडून 8 अतिरिक्त सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत। कूपर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीमुळे निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे। मुंबईमध्ये न्यू माहीम महानगरपालिका शाळेची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। या शाळेची इमारत अति धोकादायक आहे। लवकरच शाळेचं पाडकाम करण्यात येईल। तर ज्या ठिकाणी न्यू माहीम शाळेची इमारत आहे त्याच ठिकाणी इमारतीची पुनर्बांधणी केली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतल्या विविध ठिकाणांच्या 149 दुकानांचा सप्टेंबरमध्ये ई लिलाव करण्यात आला। मात्र यावेळी 149 दुकानांपैकी केवळ 70 दुकानांची विक्री झाली। एकूण 80 दुकानं विक्री वाचून रिक्त राहिली। त्यामुळे आता या रिक्त 79 दुकानांचा पुन्हा ई लिलाव करण्यात येणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीमध्ये 7 मजली वाहनतळ बांधण्यात येते। बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत 556 घरांचा ताबा रहिवाशांना देण्यात आला। मात्र या रहिवाशांना वाहनतळाची जागाही अपुरी पडते। यासाठी वरळीमध्ये 7 मजली वाहनतळ बांधण्यात येते। या ठिकाणी एका वेळेस 2200 गाड्या उभ्या करता येणार आहेत। शिल्पा शेट्टीनं गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिल्पावर गुन्हा दाखल झालाय। कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याची मागणी शिल्पाने केली आहे। चंद्रपूरमध्ये चिमूर तालुक्यामध्ये वाघाला अखेर जेरबंद करण्यात आले। या वाघानं 3 जणांचा बळी घेतला। या वाघामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पथकानं जंगलातल्या या वाघाला बेशुद्ध करून पकडले। जालन्यातल्या धावेडी गावामध्ये एक शेतकरी दाम्पत्यानं त्यांच्या गायीला भावपूर्ण निरोप दिला। या गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री लावण्यात आली। बैलगाडीतून या गायीची अंत्ययात्रा काढण्यात आली। टाका लवकर टाका आता। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमध्ये सहभाग चिंताजनक बनला। येरवड्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधार गृहामध्ये गेल्या 18 महिन्यामध्ये तब्बल 1487 बालकं दाखल झाली आहेत आणि दर महिन्याला 10 ते 12 मुलं ही खुनाच्या प्रयत्नासाठी तर 3 ते 4 मुलं ही खुनाच्या गुन्ह्यामध्ये दाखल होत आहेत। नाशिकच्या सुभाष रोड पवारवाडीमध्ये 2 युवकांवर हल्ला करून बंदुकीचा धाक दाखवत चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून बंदूक आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। जहाल नक्षलवादी आणि दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईकानं आत्मसमर्पण केलंय। वर्गेशनं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण